घ्यायचं तुम्हाला नाही फारुख शेटच्या पुढं नाही फारुख शेटच्या पुढं नाही बाकी दुसरं कोणी 800 केले तर 850 रुपये लागेल 750 रुपये पक्के झाले 750 में बोलो जायचं की नाही पहिले कोई टेन्शन नाही जाऊ लेके जाऊ क्या बोलती पब्लिक। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्या बोलती पब्लिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता संध्याकाळचे साधारण 5:30 वाजत आलेले 15 नोव्हेंबर 2025। तर आता आपण बघूया संध्याकाळचा काय बाजारभाव निघतो ते। धन्यवाद। आता बघू शकता संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले आणि आवक जर म्हणायला गेलं तर आवक थोडीशी वाढताना दिसते। आता आपल्याला जवळजवळ एक लाईन तर आता पूर्ण होताना दिसते। बघूया आता संध्याकाळी काय बाजारभाव निघतो ते। ये बात आहे आम्ही या मालावरती बोल राहिलो 750 झाले 750 झाले शाहूचे वाढवतील आम्ही 750 रुपये बोला कोणी बोलत असलं बोला चला तुमच्याकडे बोला आपली तयारी आहे कधी बी वडा अजून एक वडाला काय वडा अजून एक फारुख भाई 700 लावले काय झाला व्यवहार 750 रुपये झाले 750 रुपये घ्यायचं तुम्हाला नाही फारुख शेटच्या पुढं नाही फारुख शेटच्या पुढं नाही बाकी दुसरं कोणी 800 केले तर 850 रुपये लागेल 750 रुपये पक्के झाले 750 में बोलो जायचं की नाही पहिले कोई टेन्शन नाही जाऊ लेके जाऊ याला म्हणताय व्यवहार हा 900 बी गेला तर गाडी गेलीच असती तो काही वाद नाही टाकून घ्यायचं 9 वाजा 1000 पर्यंत शाहू घेतली तर माझ काय घ्यायला माझ बरोबर आहे का नाही काल 900 गेली का नाही 950 नानाची गाडी। मंडीची परिस्थिती बघा तुम्ही मित्रांनो, ही मंडीच्या मधली परिस्थिती बघू मित्रांनो आपण पहिले। कोणत्या गावचा माल आहे? गावसवाडी। काही पावते वगैरे दिले का नाही अजून? नाही अजून कोणीच नाही दिले का? ही शेट काय म्हणताय? 650 तुमची काय अपेक्षा आहे? आमची आहे ना 800 800ची जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत काही जात नाही बा तुम्ही। आता शेवट तो आहे ना थोडे पैसे बरोबर झाले पाहिजे पैसे 100% झाले पाहिजे। मागं काही झालेलं नाही, आता शेवट का होईना थोडंफार बरं झालं 100% झालेच पाहिजे। तुम्हाला झाले तर सगळ्यांना होणार आहे। सगळ्यात महत्वाचं शेतकरी काय बागायला माल नाही यावर्षी तर खूप जाम कंडिशन खूपच जाम कंडिशन यावर्षी। बरोबर आहे चला भेटला अपेक्षेप्रमाणे भाव तर चांगलाच आहे। धन्यवाद। कोणती व्हरायटी गाव? आर्यमान काय भाव मागितलं यांनी? अच्छा स्पॉट माल जा रहा है टक्कर नहीं लेनी आप एक बार मार्केट देख लो। माल है मीडियम पूरा माल हो डायरेक्ट खाली होने वाला बोल रहे क्या? 1 रुपया भी कम नहीं ठीक से बोल तुमची काय अपेक्षा आहे ना सांगून त्यांना। देखो मार्केट में जाकर देखो भेटला मनाप्रमाणे बाजार भाव तर बरं आहे तुम्हाला। एक बार मार्केट पाओ लो मार्केट भी देखिए ये इसीलिए चालू है ठीक है पूरा मार्केट यहाँ से बघा आल्या दादाचा वापर $401 डायरेक्ट खाली व्हायचा KPS
सीधा जाने के बाद दिल्ली वाला वो उधर वाला 600 लगाने का खाली होने का चलो ना वो रोड के नीचे 650 लगा ना बच्चे गली वो वो लाख वाली क्या देगा? 500 डाउन है मंडी, डाउन है बहुत, कुछ डाउन नहीं, डाउन है 650 आज माल बहुत डाउन है। जाम लग गया आज। नहीं होने दो उनका चलने दो। खाली करने वाला भाव है या डायरेक्ट खाली वाला भाव दे रहे हो क्या? 500 रुपये मैं 600 की पट्टी दूंगा, 500 का होगा, मैं तुझे ले रहा हूँ। चल पता कर क्या यार 600 मुझे मत बुला पत्नी में छोड़ लगो झगड़े की मत बना यार। कुठला माल आहे दादा आपला? काय अपेक्षा किती तुमची? 650 सांगितलं ते किती? 560 केले का? 521 621 बरं आहे, चांगलं आहे. चला कालीवाईचा भाव देऊ राहिले मग. बरं काय भाव दिला रोहित दादा? 400. तुमची किती अपेक्षा का हो दादा? 500 गेलं पाहिजे भाऊ. कोणती व्हरायटी आपली? गाव कोणतं? नाव? चला अपेक्षेप्रमाणे गेला पाहिजे तुमच्या. चला धन्यवाद. ग्राफ्टिंगचा माल आहे, मोठा माल आहे, असाच माल निघेल. मग मेडियम लागा म्हणून तर त्याने मेडियम 25 कॅरेट आहे. 30 आहे 25. भाऊ व्यवस्थित लावा एवढं नाही का? आणि 400 म्हणते 400. किती लावला तुम्ही? 461. हां हां. दादा किती म्हणून राहिले? 550. कुठला माल आहे दादा? अच्छा अच्छा बरं आहे. बघा आता तसं काय माल आहे राफ्टिंग आहे का नाही? आता माल जर क्वालिटी असला तर क्वालिटीच पोचणार तिथं. खराब माल असला तर तो खराबच होणार आहे तिथं. बरोबर आहे बरोबर. असला किडका असला तुम्ही पाणी सोडणारे माल खराब होणार. गोल्टी आहे ना गोल्टी लावा 531 लावा 450 लावा. नाही आता तुम्हाला ही दाखल आहे नाही. तुम्ही आता कोणची जाळी काढा. 500 रुपये लावतो 400 रुपये 531 लावा. 1 रुपया कमी नाही आहे. 1 रुपया कमी 400 लावा तो सुद्धा घेऊ नका. 500 नाही खाली व्हायचाच भाव. नाही आम्ही जास्त नाही. बघू पावते दादा 1 मिनिट. 411 571 410 सुद्धा नाही घ्यायचे. 510 सुद्धा नाही घ्यायचे. 511. हां जो आपला जो विषय झालेला होता, शेतकऱ्यांनी तुम्हाला 750 रुपये भाव सांगितला होता आणि तुम्ही 800 रुपये दिला त्यांना. बरोबर. त्याबद्दल जेवढे पण आपले शेतकरी बांधव आहे ना, सगळ्यांनी तुमचे आभार मानलेले. तर त्याबद्दल काही तुम्ही पण सांगा 2 शब्द त्यांच्यासाठी. बहुतेक काय होतं, शेतकरी ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो ना तर त्यावेळेला तो गाडीतून उतरल्यानंतर फिरून भाव पाहत नाही. बरोबर. आणि डायरेक्ट जे भाव 2 दिवसापूर्वी राहते ना ते सांगितले जाते. बरोबर. त्याच्यामध्ये मग एका त्याच्याकडून कमी शब्द सुटला जातो कधी कधी. बरोबर. मग त्याच्यामध्ये त्याला घेऊन जाण्यापेक्षा इथली परिस्थिती काय किंवा मार्केट काय
याचा अंदाज देणं हे व्यापाऱ्यांचं काम आहे. बरोबर आहे, सांगितलं बरोबर. पाहिजे कदाचित शेतकरी गाई त्याला गाडीत भाव वगैरे काही पाहिला नाही बरोबर. आणि त्यांनी समजा इथं जर 700 750 भाव चालू आहे तो जर 600 बोलला बरोबर. तर त्याला लगेच गाडीत बैसन चाला असं म्हणण्यापेक्षा त्या मार्केटचा अंदाज दिला पाहिजे. 100. वाढत्या मार्केटमध्ये शक्यतो शेतकऱ्याची फसगत जास्त होऊ शकते. बरोबर आहे. हे प्रमाण खूप राहत. हे असं खूप कमी वेळा पाण्यात आलेलं आहे. काल लोकांना पहिल्यांदा दिसलंय का त्यांनी जो बाजारभाव मागितला त्याच्यावरून तुम्ही 50 रुपये जास्त दिला होता. नाही कदाचित आज जर समजा आपण तो 750 बोललो 750 घेऊन गेलो असतो खाली झाला असतो. बरोबर आहे. उद्या किंवा 2 दिवसांनी ती गोष्ट उघडकीस येणारच आहे. 100% आपल्याला फसवलं. बरोबर आहे. मग ते आजच्या वेळेपेक्षा ती वेळ कशी राहील. बरोबर असं आहे आहे, ना. बरोबर. हे करण्यापेक्षा जे आहे ते- सगळे जेवढे शेतकरी बांधव हे सगळे तुम्हाला धन्यवाद करत होते आपल्या बरोबर. चॅनल मार्फत. चला धन्यवाद. हा काय मागितलं यांनी? 500. तुमची किती अपेक्षा आहे? 600. 600 को बोले माल बिल्कुल साफ है. 500 मध्ये पलटी मारा कॅट मध्ये पावती द्या पक्की. कमी करायचं काम नाही आपल्या गाड्यावर. बरोबर आहे. माल विकू राहिले 600 बी विकू राहिले 650 विकू राहिले. नाही माल साफ आहे म्हणून ना असे माल 300 मागू राहिले. नहीं ये ऊपर आके कोणत्या गावचा माल आहे दादा आपला? नाव काय तुमचं? काढू द्या ना एकदा 2 पण 5 बोलो ना 600 रुपये माल में कहा ना कितना कितना नहीं आएगा. 511. डायरेक्ट खाली होने का 511 खाली हो. दादा किती देता बघू आपण. बोलो पलटी मारा जाळी पलटी 521. खाली होंगे माल ऐसी है. हाँ मीडियम माल ले माल साफ सुथरा लेते. चलो 550 रुपये में चल रहा था. वही 600 रुपये. अरे दादा पौती नहीं है कुछ भी. आवती नहीं. खाली हो जाएगा. हाँ बोलो ना. बोला ना 550 रुपये. 10 पलटी. माल में इस वाले का फर्क है. खाली होने वाला बस 1 किलो क्वालिटी द्या. याचाच भाव लावतो. याचाच भाव लावतो. मोठा माल यार मीडियम माल ऐसा नहीं. मला बघू आपण. अरे उस माल में फर्क है ना. वो माल कैसा अपना माल कैसा. काय पावती दिली हो दादा? का हो दादा काय पावती दिली? 475 रुपये. 475. आणि रोहित भाईनी त्यांनी किती दिली? 451. 451. डायरेक्ट पलटी का क्या? खाली करा मालूम उसको. तुमची अपेक्षा किती होती? आमची 600. 600ची. पण मग आता बाजारभावानुसार जावं लागेल. बरोबर आहे. आता बाजारभाव जसं. कुठला माल आहे आपला? आयरगाव. कोणती व्हरायटी? आर्यमान. बरं भाऊ. आता बघू आपण त्यांना काही पावती वगैरे भेटली का नाही. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर गायकवाड. गाव? पाठवता. काही पावती वगैरे दिली का नाही अजून? पावती न दिली पण मागितली 750 पर्यंत. 750 पर्यंत. तुमची अपेक्षा किती? आम्हाला 800 पर्यंत. 800 पर्यंत द्यायची. 800. आता बघू आता काय बाजारभावानुसार भेटेल ते भेटेल काल भाव. काल होते पण मग आज थोडं. काल काय भाव भेटला होता तुम्हाला? काल आमचे नव्हते पण मग जवळचे होते 800 पर्यंत झाले का. शाहू का? हा. बरं चला धन्यवाद. हा. धन्यवाद. बोला बोला सचिन दादा. काय भाव मागितलं? आपले शाहू शाहू थोडंसं मीडियम येईल फक्त माल चांगला. कारण काय असेल ना माल जास्त येतोय कमी येतोय. तुम्हाला नाही चालत का शाहू? बरं.